डायरेक्ट संबंध जो आहे हा आपल्याला कधी कोणी सांगितलंच नाही किंवा कधी कोणी याची जाणीवच आपल्याला करून दिली नाही. किंवा जनरली काय होतं की आपण कुठे ना कुठे या टॉपिकविषयी चर्चा करत असतो, पण आपण तेवढं रिलेट करून घेत नाही किंवा तेवढं सिरियसली जे आहे ती गोष्ट घेत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या टॉपिकवर बोलण्याची खूप नितांत गरज आहे. पण त्याच्या अगोदर जे आहे मला तुमच्याकडून फक्त काही उत्तरांची अपेक्षा आहे की विषमुक्त शेतीची सध्या गरज का आहे. कुणी सांगू शकतं, हात वर करा, कुणी सांगू शकतं की विषमुक्त शेतीची गरज का आहे. आपण इथे हे मी तुम्हाला प्रश्न विचारण्यामागचं कारण हे की हे विषय आपल्याला माहिती आहे, हे विषय आपल्याला माहिती आहेत, आपण कुठं ना कुठे चर्चा केलेली आहे. अजून काही कारण वगैरे, कॅन्सरचं प्रमाण वाढलं, अजून का बरं विषमुक्त शेतीची आपल्याला गरज का पडते, आपण असं काय पाहिलं अजून. बरोबर 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 व्हेरी गुड. अतिशय मार्मिक असं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. अजून कोणतं काही आठवतंय का, अजून कोणाला काही सांगायचंय का. कारण काय विषमुक्त शेतीची आणि माती संवर्धनाची गरज काय. मी तर तुम्हाला मागाशी सांगितलं की याचा तुमच्याशी डायरेक्ट संबंध आहे. आता जोपर्यंत तुम्ही स्वतःशी रिलेट करू शकत नाही तोपर्यंत तुम्हाला ते कारण सुचणार नाहीत. या मॅडमने रिलेट करून पाहिलं, त्या सरांनी रिलेट करून पाहिलं, त्यामुळे त्यांना त्याची कारणं सुचली. कोणी सांगू शकतं अजून. आपण आता हे 3 उदाहरणं पाहिली की केमिकल खतांचा वापर वाढलेला आहे, पाणी दूषित होतं केमिकल खतांमुळे वगैरे येते. आता यांनी जे काही उदाहरणं सांगितले यांनी कोणाला असं गांभीर्याची जाणीव झाली. तुम्ही ऐकलं, सगळ्यांनी उदाहरणं ऐकले इथे. कोणाला गांभीर्याची जाणीव झाली. कोणी यांचे 3 उदाहरणं ऐकून वगैरे बाहेर जाऊन लगेच विषमुक्त शेती करायला सुरुवात करणार आहे का. नाही करणार. बरोबर. म्हणजे आपल्याला याची गांभीर्याची जाणीव करून घ्यावी लागली पाहिजे. आणि हीच गांभीर्याची जाणीव जी आहे, आज हा सेमिनार संपल्यापर्यंत मी गॅरंटी घेतो की तुम्हाला या गांभीर्याची जाणीव होईल. नेक्स्ट, भोपाळ गॅस दुर्घटनेविषयी किती जणांनी ऐकलंय. हात वर करायचं, फक्त बोलायचं नाही. भोपाळ गॅस दुर्घटना 1984 साली झालेली आहे. थोडस वर गेलं. भोपाळ गॅस दुर्घटनेविषयी किती जणांनी ऐकलेलं आहे. हात वर करा प्लीज, मी एकदा पाहिलं नव्हतं. ओके, सुरुवातीला बऱ्याच जणांनी हात वर केला होता. ही दुर्घटना कशामुळे झाली, काही आयडिया वगैरे कोणाला, काही कशामुळे झाली ती. हात वर करून बोला किंवा जागेवरून बोला, काय हरकत नाही. कशामुळे झाली ती कोणाला माहिती आहे काही. हे 1 to 1, मी पहिल्यांदा सांगितलं 1 to 1 इंटरॅक्शन होणार आहे. याच्यामध्ये कोणीही काही घाबरायचं कारण नाही. म्हणजे कोणाला शक्यतो काही माहित नाही की कशामुळे झालेली ही घटना. 1984 साली भोपाळ शहरामध्ये युनियन कार्बाइड लिमिटेड नावाची कंपनी कीटकनाशक तयार करण्याचं काम करत होती. ही जी कंपनी आहे भोपाळमध्ये, ही कीटकनाशक तयार करण्याचं काम करत होती. आणि हे जे कीटकनाशक होतं हे सेविन नावाचं कीटकनाशक होतं. आणि हे सेविन नावाचं कीटकनाशक तयार करण्यासाठी मिथाइल आयसोसायनेट आणि इतर काही लिक्विडचा वापर केला जात होता. यातील हे मिथाइल आयसोसायनेट जे आहे हे जोपर्यंत लिक्विड फॉर्म मध्ये होतं, म्हणजे द्रव स्वरूपामध्ये होतं, तोपर्यंत ते अजिबात घातक नव्हतं. पण ज्यावेळी या मिथाइल आयसोसायनेटचं गॅसमध्ये रूपांतर होतं त्यावेळी हा अत्यंत घातक असा वायू तयार होतो. आणि याच युनियन कार्बाइड लिमिटेड नावाच्या कंपनीमध्ये मिथाइल आयसोसायनेटला द्रव स्वरूपामध्ये ठेवण्यासाठी 3 थंड टाक्यांचा वापर केला होता. अशा प्रकारच्या 3 थंड टाक्या होत्या. या 3 थंड टाक्या ज्या आहेत या जमिनीखाली होत्या. यांचं काम एवढं एकच होतं की या मिथाइल आयसोसायनेटला द्रव स्वरूपामध्ये ठेवायचं. पण
3 डिसेंबर 1984च्या रात्री काय झालं, रात्री 12 नंतरची गोष्ट आहे. 3 डिसेंबर 1984च्या रात्री यातील एका टाकीमध्ये, म्हणजे ह्याच टाकीमध्ये पाण्याची गळती झाली. आणि ज्यावेळी पाण्याची गळती झाली त्यावेळी या टाकीतल्या मिथाइल आयसोसायनेटचं गॅसमध्ये रूपांतर व्हायला सुरुवात झाली. आणि ज्यावेळी या मिथाइल आयसोसायनेटचं गॅसमध्ये रूपांतर व्हायला सुरुवात झाली, या टाकी तो प्रेशर जो आहे तो बेअर करू शकला नाही आणि तो जो गॅस जो आहे या टाकीतून लीक झाला. आणि हा जो गॅस जो आहे हा संपूर्ण भोपाळ शहरामध्ये काही तासातच पोहोचला. आता तो काही तासात कसा पोहोचला तर हवेमार्फत. हवेची दिशा ज्या दिशेने होती त्या दिशेने तो पूर्ण त्या भोपाळ शहरामध्ये पसरला. नेक्स्ट, त्या एका रात्री जवळजवळ सरकारी आकडेवारीनुसार 3000 पेक्षा जास्त लोकांचा एका रात्रीत मृत्यू झाला. 3000 पेक्षा जास्त लोकांचा. हा मी तुम्हाला सरकारी आकडा सांगतोय आणि बिगर सरकारी आकडेवारीनुसार ही संख्या जवळजवळ तिप्पटीने जास्त होती. म्हणजे जवळजवळ 30,000पेक्षा जास्त लोक जे आहे ही काही तासातच मृत्युमुखी पडली, काही तासातच. तर पुढच्या काही दिवसांमध्ये 20 ते 30 हजारांचा जो 20 ते 30 हजार लोकांचा मृत्यू जो आहे तो ह्या घटनेशी संबंधित आजाराने त्यांचा मृत्यू झाला काही दिवसांमध्येच. आणि पुढच्या एका वर्षामध्ये जवळजवळ 5 लाखांपेक्षा जास्त लोक जे आहेत या घटनेच्या आजारांनी ग्रस्त झाली किंवा ती मृत्युमुखी पडली. हे फोटो जे आहेत हे खरं तर मला इथे दाखवायचे नव्हते, पण याचं गांभीर्य जे आहे ना हे आपल्याला पाहिल्याशिवाय समजणार नाही. ह्या जो लहान मुलाचा जो फोटो आहे हा भोपाळ दुर्घटनेचा जो म्हणतो आपण की एक आयडियल फोटो म्हणून दरवेळी वापरला जातो. हा फोटो तुम्ही कुठे ना कुठे पाहिला असेल की इथून एक मुवमेंट तयार झाली आणि त्या एका रात्रीमध्ये काय हालत झाली हे आपण या फोटोचे काही सिलेक्टेड फोटो मी तुमच्यासाठी आणले. काही फोटो असे होते की मी तुम्हाला दाखवू शकलो असतो पण ते दाखवणं मला योग्य वाटलं नाही. हे फक्त एक कीटकनाशक बनवणारी कंपनी एका रात्रीमध्ये एवढी तबाही करू शकते. इथे जनावरांची हालत काय झालेली आहे, इथे लोकांना गाडण्यासाठी वगैरे त्यांचं नातेवाईक जिवंत नाही राहिले, आईवडील जिवंत नाही राहिले, मुलं जिवंत नाही राहिली. तर ही वेळ त्या रात्री त्या लोकांवर आली. नेक्स्ट, आता ज्यावेळी ही घटना झाली आज जवळजवळ त्या घटनेला जवळजवळ 20 ते 25 वर्ष लुटून गेले असतील. तर आज हे त्या भागातलं जे पाणी जे आहे ते पिण्यासाठी वापरलं जात नाही. कारण या कंपनीच्या कारखान्याचे हे जे सांगडे आहे या सांगड्यांमधून ते जे पाणी जे आहे हे अजूनही दूषित होतं. हे शास्त्रज्ञांनी वेगवेगळे संशोधन केले आणि त्याच्यातून त्यांनी ते सिद्ध केलं. म्हणजे आता या घटनेमधून आपल्याला नेमका काय बोध घ्यायचा आहे. ही जी घटना आपण पाहिली ही 1984 साली घडलेली. तुम्ही असा विचार करत असाल काही जण त्याचा आता तो किती वर्ष झाले, आता या घटनेशी काय संबंध आहे वगैरे, ते आता अशी कोणती लेटेस्ट अशी कोणती घटनाही झाली नाही वगैरे. ते घटना ही आपल्या इथे सांगून होऊ नाही. आपल्याला याच्यातून एकच बोध घ्यायचा आहे की अशा प्रकारची कंपनी जर आपल्या भागामध्ये आपल्या शहराच्या आसपास जर सरकारने तिला जर मंजुरी दिली किंवा सध्या जर कार्यरत असेल तर आपण त्या कंपनी विरोधात आवाज उठवला पाहिजे. हे तुमचं आणि माझं एक सामान्य नागरिक या देशाचा नागरिक म्हणून आपलं एक कर्तव्य आहे आणि ती हिंमत आपल्याला करावंच लागेल. कारण ती जर हिंमत जर आपण जर केली नाही तर त्या दिवशी एका रात्रीमध्ये 30,000 लोक मेली. ही वेळ कोणावर येऊ शकते. त्यामुळे जसं तुम्हाला सेमिनारच्या अगोदर सांगितलं की या घटनेचा तुमच्याशी आणि माझ्याशी हा डायरेक्ट संबंध आहे.